एव्हरीवन, माझ्या नवीन व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचे मनपूर्वक स्वागत आहे। बऱ्याच अशा जाहिराती निघालेल्या आहेत संपूर्ण महाराष्ट्रातील जिल्ह्यांमध्ये। बऱ्याच अशा जाहिराती गव्हर्नमेंट जॉबच्या निघालेल्या आहेत। तुम्ही जिथे कुठे आहात तिथून सुद्धा अप्लाय करू शकणार आहात। अशा नवीन अपॉर्च्युनिटी मी आज तुम्हाला सांगणार आहे। विशेष म्हणजे महिला पुरुष दोन्ही सुद्धा एलिजिबल असणार आहेत आणि महिलांना व अपंग लोकांसाठी विशेष प्राधान्य इथे दिले गेलेले आहे। योग्यता तुमची 7वी 8वी 10वी 12वी ITI डिप्लोमा व डिग्री कुठल्याही शाखेमधील जरी तुमची पदवी झालेली असेल तरी सुद्धा तुम्ही अप्लाय करू शकणार आहात। विशेष म्हणजे महाराष्ट्रातील जरी जॉब असले तरी सुद्धा संपूर्ण भारतभरातील लोक त्यासाठी अप्लाय करू शकणार आहात। सर्व डिटेल सविस्तरपणे समजून सांगणार आहे। फक्त तुम्हाला व्हिडिओ स्किप न करता पूर्ण वॉच करायचा आहे। माझ्या सबस्क्रायबरनी मला रिक्वेस्ट केलेली आहे, ह्या 4 जिल्ह्यांमधून मी जाहिरात घेऊन आलेली आहे। सोबतच माझ्याकडून 3 जिल्हे मी तुम्हाला ऍड करून देणार आहे। बरेच अशा नोटिफिकेशन निघालेले आहे। सर्व डिटेल्स माहिती एक मागे एक मी व्हिडिओ मध्ये तुम्हाला समजावून सांगणार आहे। सोबतच रोज नवीन व्हिडिओ येणार आहे। प्रत्येक जिल्ह्यातील जाहिराती आउट झालेल्या आहेत फ्रेंड्स। प्रत्येक जाहिराती तुम्हाला वेळोवेळी मिळावं म्हणून प्लीज चॅनलला सबस्क्राइब करा, नोटिफिकेशनला ऑल ठेवा, कारण मी असेच नवीन अपडेट तुमच्यासाठी घेऊन येत असते। नोटिफिकेशन जर आवडले तर प्लीज व्हिडिओला एक लाईक करायला विसरू नका। आणि तुम्ही कुठल्या जिल्ह्यातून बिलॉंग करता मला प्लीज कमेंट बॉक्स मध्ये कळवा, कारण तुमच्या जिल्ह्यातील जर जाहिरात निघाली तर मी लवकरात लवकर व्हिडिओद्वारे तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करेन। हॅलो फ्रेंड्स, मी बने स्वागत करते तुमच्या माझ्या नवीन व्हिडिओमध्ये। चला तर मग वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया आणि जाणून घेऊया की कुठल्या नोटिफिकेशन मधले कुठलं क्वालिफिकेशन तुम्हाला लागणार आहे, कुठली पोस्ट करिता कुठलं क्वालिफिकेशन तुम्हाला मॅच होणार आहे आणि अप्लाय करायची प्रोसेस काय आहे, डॉक्युमेंट कुठले लागणार आहेत आणि तुमची सॅलरी किती असणार आहे। सर्व डिटेल्स माहिती आपण व्हिडिओच्या आतमध्ये बघूया। फक्त तुम्हाला व्हिडिओ स्किप न करता पूर्ण वॉच करायचा आहे। पहिली जी जाहिरात आहे ते महानिर्मिती पारस अंतर्गत शिकाऊ पदासाठी असणार आहे। 140 पदांसाठी भरती घेण्यात येणार आहे आणि ही भरती अकोला जिल्ह्यातील आहे। तर अकोला जिल्ह्यातील जे कोणी सबस्क्रायबर आहेत त्यांनी हा व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे आणि जॉबसाठी अप्लाय करायचे आहे। पदाचे नाव आहे शिकाऊ। 140 जागा निघणार आहेत। शैक्षणिक पात्रता तुमची SSC व ITI दिलेली आहे। तर 140 पदांसाठी ही भरती घेण्यात येणार आहे आणि शेवटची तारीख तुमची 5 मे 2025 असणार आहे। जाहिरातीसाठी वेबसाईट सुद्धा दिलेली आहे। तुम्हाला ऑनलाईन व ऑफलाईन सुद्धा दोन्ही प्रकारे अप्लाय करता येणार आहे। तर अर्ज करण्याचा जो पत्ता आहे तो पारस अकोला म्हणून दिलेला आहे। तुम्हाला तिथून अप्लाय करायचा आहे। जर तुम्ही ऑफलाईन अर्ज करत असाल तर तुम्हाला डायरेक्ट तिथं जाऊन अप्लाय करायचे आहे आणि तुम्हाला ऑनलाईन जर अर्ज करायचा आहे तर मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला लिंक देणार, त्या लिंकवर क्लिक करून तुम्हाला अप्लाय करायचे आहे। तर बघा, नेम ऑफ डिपार्टमेंट आहे महानिर्मिती पारस। रिक्रुटमेंट डिटेल्स आहे महानिर्मिती पारस भरती 2025 आणि नेम ऑफ पोस्ट आहे अप्रेंटिस। अप्रेंटिससाठी ही वॅकन्सी निघालेली आहे। 140 पोस्ट करिता जागा आहे। खूप मोठी अपॉर्च्युनिटी तुमच्यासाठी असणार आहे। ज्यांच्या कुणाचं SSC व ITI झालेला असेल ते सर्वच उमेदवार ह्यासाठी पात्र असणार आहेत। तर वयोमर्यादा तुमची 18 ते 38 वर्षापर्यंत असणार आहे। वयोमर्यादा खूप चांगली आहे। 18 ते 38 वर्षापर्यंत तुम्ही इथं अप्लाय करू शकणार आहात। आणि तुम्हाला ऑनलाईन जर अर्ज करायचा असेल तर ऑनलाईनसाठी वेबसाईट दिलेली आहे। या वेबसाईटवर तुम्हाला ऑनलाईन अर्ज करायचे। स्क्रीनशॉट काढून घ्या फ्रेंड्स आणि नंतर तुम्हाला गुगलमध्ये सर्च करून टाईप करायचे आणि नंतर अप्लाय करायचे आहे। तर बघा, जे इम्पॉर्टंट डॉक्युमेंट आहेत ते तुम्हाला जे तुमचे जर ITI झाले असेल तर सर्व सेमिस्टरची तुम्हाला मार्कशीट लागणार आहे आणि SSC म्हणजे SSCची मार्कशीट लागणार आहे। 10वीची मार्कशीट तुम्हाला लागणार आहे। डोमिशियल सर्टिफिकेट लागणार आहे। आधार कार्ड व पासपोर्ट साईज फोटो, आधार कार्ड, पासपोर्ट साईज फोटो, डोमिशियल सर्टिफिकेट, 10वीची मार्कशीट आणि ITIचे सर्व मार्कशीट असे सर्वच तुम्हाला डॉक्युमेंट इथं लागणार आहेत। कर्नल करिता 8 पदे, मशिनिस्ट करिता 7 पदे, इलेक्ट्रिशियन करिता 25 पदे, वायरमॅन करिता 10 पदे, फिल्टर करिता 30 पदे, वेल्डर करिता 30, कोपा करिता 10, मेकॅनिक डिझेल 15, प्लंबर करिता 5 असे एकूण 140 पदांसाठी ही भरती घेण्यात येणार आहे। शेवटची तारीख तुमची 5 मे असणार आहे आणि ॲडव्हर्टाईजची जी लिंक आहे ते मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणार आहे। लिंकवर क्लिक करून तुम्हाला अप्लाय करायचे आहे। अमरावती जिल्ह्यातील ही जाहिरात आहे। प्रकल्प सल्लागार, कनिष्ठ संशोधक जीवनशास्त्र, वन्यजीव जीवनशास्त्र व वरिष्ठ सल्लागार अशा एकूण
4 पदांसाठी 5 जागा निघालेल्या आहेत। तुमची शैक्षणिक पात्रता वेगवेगळ्या पदासाठी वेगवेगळी दिलेली आहे। तर प्रकल्प सल्लागारकरिता एक पद तुमचं असणार आहे। कनिष्ठ संशोधक जीवशास्त्रकरिता 2 पदे, वन्यजीव जीवशास्त्रकरिता 1 व वरिष्ठ सल्लागारकरिता 1 पदे असे वेगवेगळ्या 5 पदांसाठी तुमची निवड होणार आहे आणि वॅकन्सी निघालेली आहे। तर प्रकल्प सल्लागारकरिता MSc लाईफ सायन्स शैक्षणिक पात्रता आहे। कनिष्ठ संशोधक जीवशास्त्रकरिता BSc इन लाईफ सायन्स किंवा बायोलॉजी किंवा एन्व्हायरमेंटल सायन्स किंवा बायोटेक्निकल विथ ॲट लिस्ट 60% मार्क्स जर तुमचे असतील तर तुम्ही इलिजिबल असणार आहात। वन्यजीव जीवशास्त्रकरिता MSc लाईफ सायन्स ची डिग्री जर तुमच्याकडे असेल तेव्हाच तुम्ही अप्लाय करू शकणार आहात आणि वरिष्ठ सल्लागारकरिता MSc लाईफ सायन्स ची डिग्री असेल तेव्हाच तुम्ही अप्लाय करू शकणार आहात। वेतन जे आहे तुमचं खूप चांगलं इथं दिलेलं आहे। प्रकल्प सल्लागारकरिता 20,000 पर मंथ, कनिष्ठ संशोधक जीवशास्त्रकरिता 30,000, वन्यजीव जीवशास्त्रकरिता 35,000 व वरिष्ठ सल्लागारकरिता 15,000 असं वेगवेगळ्या पोस्टकरिता वेगवेगळं मासिक वेतन तुम्हाला मिळणार आहे। अप्लाय करण्याची जी डेट आहे ती 7 एप्रिल असणार आहे। 7 एप्रिलपर्यंत तुम्हाला अप्लाय करायचे आहे आणि तुमची फक्त मुलाखत होणार आहे आणि मुलाखतीची वेळ ही 11 एप्रिल दिलेली आहे। तर 11 एप्रिलला तुम्हाला तिथं मुलाखतीसाठी जायचे आहे आणि मुलाखतीचा पत्ता इथं दिलेला आहे बघा। विभागीय वन अधिकारी मेळाघाट वन्यजीव विभाग परतवाडा यांचे कार्यालय, पत्ता डिंपर डेपो रोड परतवाडा 1 अचरपूर जिल्हा अमरावती असा हा पत्ता दिलेला आहे। पत्त्यावर जाऊन तुम्हाला मुलाखत द्यायची आहे। तर चांगली जॉब ऑपॉर्च्युनिटी ही सुद्धा आहे। जर तुम्ही अमरावती जिल्ह्यातील असाल तर प्लीज अप्लाय करा आणि लवकरात लवकर तुमची जॉब मिळवून घ्या। नंतरची जी जाहिरात आहे ती अकोला जिल्ह्यातील आहे। खूप मोठी अपॉर्च्युनिटी इथं निघालेली आहे। एकूण 529 जागांसाठी ही अपॉर्च्युनिटी आहे। तर वेगवेगळ्या पदांसाठी वेगवेगळी पदसंख्या इथं दिलेली आहे बघा। प्रयोगशाळा परिचयकरिता 39 पदे, परिचयकरिता 80 पदे, चौकीदारकरिता 50, ग्रंथालय परिचयकरिता 5, माळीकरिता 8, मजूरकरिता 344, वायरमॅनकरिता 2 व मत्स्य सहाय्यककरिता 1 अशा वेगवेगळ्या पोस्टकरिता इथं जागा निघालेली आहे। अकोला जिल्ह्यातील ही खूप मोठी अपॉर्च्युनिटी निघालेली आहे व शेवटची तारीख तुम्हाला 10 एप्रिल दिलेली आहे। 10 एप्रिलपर्यंत तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचे आहे। ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्यासाठी मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला लिंक देणार आहे। लिंकवर तुम्हाला क्लिक करून अप्लाय करायचे आहे। नंतरची जी जाहिरात आहे ती सांगली जिल्ह्यातील आहे। सांगली जिल्ह्यातील ज्यांनी मला रिक्वेस्ट केली त्यांच्यासाठी जॉब ऑपॉर्च्युनिटी आलेली आहे। तर बरेच असे मला कमेंट आलेले आहेत। प्रत्येक कमेंटला रिप्लाय करत मी व्हिडिओ बनवत आहे फ्रेंड्स। जास्तीत जास्त कमेंट केला तर जास्तीत जास्त व्हिडिओ मिळण्याचे चान्सेस तुम्हाला असणार आहेत। तर बघा सांगली जिल्ह्यातील ही जाहिरात आहे। कर्ज वितरण अधिकारी ची ही पोस्ट असणार आहे। कर्जदार स्थळ पाहणी प्रतिनिधीकरिता 1 पोस्ट, कर्ज वसुली प्रतिनिधीकरिता 1 पोस्ट, कॉर्क करिता 1 पोस्ट, शिपाई करिता 1 पोस्ट, कर्ज विभाग कॉर्क करिता 1 पोस्ट असे 11 पोस्ट करिता जागा निघालेल्या आहेत। तुम्हाला ऑनलाईन व ऑफलाईन सुद्धा अप्लाय करायचे आहे। ईमेल पत्ता दिलेला आहे, स्क्रीनशॉट काढून घ्या व ऑफलाईन जर तुम्हाला अर्ज करायचे असेल तर खाली दिलेला पत्ता आहे त्यावर तुम्हाला अप्लाय करायचे आहे। तर तो सुद्धा तुम्हाला स्क्रीनशॉट काढायचा आहे आणि स्क्रीनशॉट काढून तुम्हाला अप्लाय करायचे आहे। तर बघा कर्ज वितरण अधिकारी करिता 1 पोस्ट असणार आहे। कर्जदार स्थळ पाहणी प्रतिनिधी करिता 1 पोस्ट, कर्ज वसुली प्रतिनिधी करिता 4 पोस्ट, कॉर्क करिता 1 पोस्ट, शिपाई करिता 2 पोस्ट, कर्ज विभाग कॉर्क करिता 2 पोस्ट अशा एकूण 11 पदांसाठी ही जाहिरात निघालेली आहे। 10 एप्रिल तुमची शेवटची तारीख असणार आहे। खाली मी लिंक देणार आहे। लिंकवर क्लिक करून तुम्हाला सर्व सविस्तर जाहिरात बघून घ्यायची आहे आणि जाहिरात वाचल्यानंतर तुम्हाला ऑनलाईन व ऑफलाईन पद्धतीने तुमच्या चॉईसनुसार तुम्हाला अप्लाय करायची आहे। नंतरची जी जाहिरात आहे ती सातारा जिल्ह्यातील असणार आहे। सहाय्यक शिक्षककरिता 8 पदे भरण्यात येणार आहेत व नोकरीचे ठिकाण सातारा। इथं अर्ज करण्याची पद्धत ऑफलाईन दिलेली आहे। न्यू इंग्लिश मीडियम स्कूल करंजे पेठ सातारातील जाहिरात आहे। जे कोणी साताऱ्यातील असतील, जे कोणी सातारा जिल्ह्यातील बिलॉंग करणारे उमेदवार असतील त्यांनी अप्लाय करायचे आहे। सहाय्यक शिक्षकचे पद आहे आणि 8 पदांसाठी जाहिरात निघालेली आहे। ज्यांच्या कोणाकडे BA, MA, B.Ed, BSc, MSc, D.Ed ची डिग्री असेल तर त्यांनी अप्लाय करायचं आहे। शेवटची तारीख 8 एप्रिल दिली गेलेली आहे। ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचे आहे म्हणजे तुम्हाला स्कूलमध्ये जाऊनच तिथं अर्ज करायची आहे। तुमच्या इंटरव्ह्यू घेण्यात येणार आणि डायरेक्ट भरती होणार आहे।
नंतरची जाहिरात ही अमरावती जिल्ह्यातील असणार आहे. संचालक, निबंधक तथा सहाय्यक प्राध्यापक, वसतिगृह तथा आवार व्यवस्थापक, कार्यालयीन अधीक्षक, स्टेनो, ग्रंथपाल अशा 9 पोस्टकरिता जागा निघालेली आहे. अमरावती जिल्ह्यातील ही जागा असणार आहे. ऑफलाईन पद्धतीने तुम्हाला अर्ज करायचा आहे. ऑफलाईनसाठी इथं तुम्हाला पत्ता दिलेला आहे, स्क्रीनशॉट काढून घ्या आणि 23 एप्रिल ही तुमची शेवटची तारीख दिलेली आहे. 23 एप्रिलच्या आत तुम्हाला अर्ज सादर करायचा आहे. संचालककरिता 1 पद, निबंधक तथा सहाय्यक प्राध्यापककरिता 1 पद, सहाय्यक प्राध्यापककरिता 4 पदे, वसतिगृह तथा आवार व्यवस्थापककरिता 1 पद, कार्यालयीन अधीक्षक स्टेनोकरिता 1 पद, ग्रंथपालकरिता 1 पद अशा एकूण 9 जागांसाठी ऑपॉर्च्युनिटी निघालेली आहे. तर वेगवेगळ्या पोस्टकरिता वेगवेगळं मासिक वेतन इथं तुम्हाला दिलं गेलं आहे. सहाय्यककरिता 15,600 पासून मासिक वेतन स्टार्ट होणार आहे. निबंधक तथा सहाय्यक प्राध्यापककरिता 15,600 पासून स्टार्ट होणार आहे. सहाय्यक प्राध्यापककरिता सुद्धा 15,600 पासून स्टार्ट होणार आहे. आणि वसतिगृह तथा आवार व्यवस्थापककरिता 9,300 पासून स्टार्ट होणार आहे. कार्यालयीन अधीक्षक स्टेनोकरिता 9,300 पासून पगार स्टार्ट होणार आहे. ग्रंथपालकरिता 5,200 पासून पगार स्टार्ट होणार आहे. तुम्हाला 23 एप्रिलपर्यंत अर्ज सादर करायचे आहे आणि तुमची जी कागदपत्रे आहे ती छाननी केल्यानंतर तुम्हाला डायरेक्ट इंटरव्ह्यू झाल्यानंतर भरती घेण्यात येणार आहे. तर नंतरची जी जाहिरात आहे ती रायगड जिल्ह्यातील आहे. ज्यांची कुणाची इंजिनिअरिंगची डिप्लोमा किंवा डिग्री झालेली असेल त्यांना अप्लाय करायचे आहे. फक्त 1 पोस्ट इथं निघालेली आहे, पण चांगली जॉब ऑपॉर्च्युनिटी तुमच्यासाठी असणार आहे. 8 एप्रिल ही लास्ट डेट असणार आहे. खोपोली जिल्हा रायगड ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. नगर परिषद रायगडची ही पोस्ट आहे. पोस्टकरिता तुम्हाला अप्लाय करायचे आहे. चांगली जॉब ऑपॉर्च्युनिटी तुमच्यासाठी असणार आहे. जर का तुमच्या डिप्लोमा किंवा डिग्री इंजिनिअरिंगची जी डिप्लोमा किंवा डिग्री झालेली असेल त्यांनी अप्लाय करायचं आहे. नंतरची जी जाहिरात आहे ती गोंदिया जिल्ह्यातील असणार आहे. पदाचे नाव आहे अंगणवाडी मदतनीस करिता 26 पदांसाठी भरती घेण्यात येणार आहे. वयोमर्यादा तुमची 18 ते 35 वर्षापर्यंत असणार आहे व ज्या विधवा उमेदवार आहेत त्यांच्यासाठी 40 वर्षापर्यंत तुमची वयोमर्यादा असणार आहे. नोकरीचे ठिकाण गोंदिया जिल्हा गोंदिया. ऑफलाईन पद्धतीने तुम्हाला अर्ज करायचा आहे. बाल विकास प्रकल्प अधिकारी, नागरी प्रकल्प गोंदिया, राणी अनवंतीबाई चौक, रिंग रोड, गोंदिया जिल्हा गोंदिया असं तुमचा अर्ज करण्याचा पत्ता इथं दिलेला आहे. पत्त्यावर जाऊन तुम्हाला अर्ज करायचा आहे. चांगली जॉब ऑपॉर्च्युनिटी तुम्हाला असणार आहे. किमान तुमच्या जरी 12वी झालेला असेल तरी सुद्धा तुम्ही इथं पात्र ठरू शकणार आहात. एकूण 26 पदांसाठी ही पोस्ट निघालेली आहे. तुमचं मासिक वेतन दरमहा 7,500 पासून शासन निर्णयाप्रमाणे वाढ तुमची होणार आहे. तर जो बेसिक तुमच्या सॅलरी आहे ते 7,500 पासून स्टार्ट होणार आहे. प्लस जे तुमचे शासनाने नियम लागू होतात त्यानुसार तुमचं मासिक वेतन इथं वाढणार आहे. नागपूर जिल्ह्यातील जाहिरात आहे. कारागीर प्रशिक्षणार्थीसाठी 7 जागांसाठी भरती घेण्यात येणार आहे. वयोमर्यादा 18 ते 45 वर्षापर्यंत असणार आहे. तर ऑफलाईन पद्धतीने तुम्हाला अर्ज करायचा आहे. अर्ज करण्यासाठी इथं पत्ता दिलेला आहे. पत्त्यावर जाऊन तुम्हाला अर्ज करायचा आहे. स्क्रीनशॉट काढून घ्या आणि तुम्हाला अर्ज करण्याच्या पत्त्यावर तुम्हाला जाऊन अर्ज करायचा आहे. ऑफलाईन पद्धतीने हा अर्ज असणार आहे. 23 एप्रिल ही लास्ट डेट आहे. 23 एप्रिलपर्यंत तुम्हाला अप्लाय करायचे आहे. एकूण 7 पदांसाठी भरती घेण्यात येणार आहे. ITI जर तुमचं झालेलं असेल, कुठल्याही फील्डमध्ये जरी ITI झालेला असेल तरीसुद्धा तुम्ही सर्वच उमेदवार इथं पात्र ठरू शकणार आहात. मासिक वेतनसुद्धा तुमचं चांगलं इथं दिलेलं आहे. 21,500 तुमचं मासिक वेतन इथं असणार आहे. अर्ज तुम्हाला 23 एप्रिल 2025 पर्यंत सादर करायचे आहे आणि तुम्हाला लिंक देणार आहे मी. लिंकवर तुम्हाला क्लिक करून पूर्ण जाहिरात वाचून घ्यायची आहे आणि नंतर तुम्हाला जर ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचे असेल तर सुद्धा तुम्हाला एक लिंक दिलेली आहे. त्या लिंकवर सुद्धा तुम्हाला अप्लाय करायचं आहे. नंतरची जी जाहिरात आहे ती गडचिरोली जिल्ह्यातील आहे. वैद्यकीय अधिकारी गट अ करिता पद भरण्यात येणार आहे व किमान तुमचे 18 ते 70 वर्षापर्यंत वय असेल तर तुम्ही अप्लाय करू शकणार आहात. चांगली जॉब ऑपॉर्च्युनिटी तुमच्यासाठी आलेली आहे. MBBSची जर तुमच्याकडे डिग्री असेल तर तुम्ही इथं अप्लाय करू शकणार आहात. ऑनलाईन पद्धतीने व ऑफलाईन पद्धतीने सुद्धा तुम्हाला अर्ज करायचा आहे. दोनपैकी एका पद्धतीने तुम्हाला अर्ज करायचा आहे. वैद्यकीय अधिकारीसाठी ही पोस्ट असणार आहे. 80,000 ते 90,000 पर्यंत तुमचं मासिक वेतन इथं दिलं गेलेलं आहे. 21 एप्रिल 2025 पर्यंत तुम्हाला अर्ज करायचं आहे. बुलढाणा जिल्ह्यातील ही जाहिरात आहे. अंगणवाडी मदतनीसकरिता 2 पदांसाठी भरती घेण्यात येणार आहे. 12वी उत्तीर्ण ज्यांचे झालेले असेल सर्वच उमेदवार म्हणजेच लेडीज जे आहेत ते पात्र ठरू शकणार आहात.
18 ते 35 वर्षापर्यंत वयोमर्यादा आहे आणि जर विधवा जे उमेदवार आहेत त्यांच्यासाठी 40 वर्षापर्यंत वयोमर्यादा इथं दिलेली आहे. ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचे आहे. बाल विकास प्रकल्प अधिकारी, नागरी प्रकल्प, परभणी, जुनी जिल्हा परिषद इमारत, तळमजला, जिंतूर रोड, परभणी असा पत्ता दिलेला आहे. त्या पत्त्यावर जाऊन तुम्हाला अर्ज करायचा आहे. 22 एप्रिलपर्यंत तुमची शेवटची तारीख इथं दिलेली आहे. 2 पदांसाठी भरती केलेली आहे आणि 2 पदांसाठी भरती निघालेली आहे. किमान 12वी पास जर तुम्ही असाल तरी सुद्धा तुम्ही अप्लाय करू शकणार आहात. अशा प्रकारची ही जाहिरात आहे. जाहिरात चांगली अपॉर्च्युनिटी निघालेली आहे. जर तुम्हाला अप्लाय करायचे असेल तर प्लीज अप्लाय करा. नांदेड जिल्ह्यातील जाहिरात निघालेली आहे. विकास अधिकारी, शाखा व्यवस्थापक, विपणन प्रतिनिधी, सिपाईकरिता अशा वेगवेगळ्या पोस्टकरिता 8 जागा निघालेल्या आहेत. तुमची शैक्षणिक पात्रता वेगवेगळ्या पोस्टकरिता वेगवेगळी दिलेली आहे. विकास अधिकारीकरिता MCOM, MBA मार्केटिंग, MBA फायनान्सची जर डिग्री असेल तर तुम्ही विकास अधिकारी पोस्टकरिता तुम्हाला अप्लाय करायचे. एकूण 2 पदांसाठी ही भरती घेण्यात येणार आहे. शाखा व्यवस्थापनकरिता कुठल्याही शाखेतील जर तुमची पदवी असेल तरीसुद्धा तुम्ही पात्र ठरू शकणार आहात. 2 पोस्टकरिता जागा निघालेल्या आहे. विपणन प्रतिनिधीकरिता 2 पोस्ट निघालेले आहे. किमान तुमच्या 12वी उत्तीर्ण असेल तरीसुद्धा तुम्ही इलिजिबल ठरणार आहात. आणि सिपाईकरिता जर तुमच्या 10वी उत्तीर्ण असेल तर तुमच्यासाठी 2 पदे इथं निघालेली आहे. 2 पोस्ट इथं निघालेले आहेत. तुम्हाला अप्लाय करायचे आहे. ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचे आहे आणि अर्ज करण्यासाठी इथं पत्ता दिलेला आहे. 11 एप्रिलपर्यंत तुम्हाला अर्ज करायचा आहे. स्क्रीनशॉट तुम्ही काढून घ्या आणि स्क्रीनशॉट काढल्यानंतर जो पत्ता दिलेला आहे त्यावर तुम्हाला अप्लाय करायचा आहे. 11 एप्रिल ही लास्ट डेट असणार आहे. नंतरची जी जाहिरात आहे ती जालना जिल्ह्यातील आहे. उपजीविका सल्लागारकरिता 7 पदांची भरती इथं घेण्यात येणार आहे. शैक्षणिक पात्रता BSc, BVSc, MSc जर तुमची असेल तर तुम्ही इथं पात्र ठरू शकणार आहात. मासिक वेतन तुमच्या 15,000 पर्यंत असणार आहे. वयोमर्यादा 18 ते 40 वर्षापर्यंत असणार आहे. चांगली जॉब ऑपॉर्च्युनिटी तुमच्यासाठी दिलेली आहे. 7 पदांसाठी भरती होणार आहे. कृषीमध्ये किंवा पशुपालनमध्ये जर तुमची डिग्री झालेली असेल तर तुम्ही उपजीविका सल्लागारकरिता इथं फॉर्म भरू शकणार आहात किंवा MSc जर डिप्लोमा असेल तुमच्याकडे तर तुम्ही इथं पात्र ठरू शकणार आहात. तुमचं मासिक वेतन 15,000 पर्यंत असणार आहे. खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक देणार आहे. लिंकवर क्लिक करून तुम्हाला सविस्तरपणे माहिती वाचून घ्यायची आहे. माहिती वाचल्यानंतर तुम्हाला अप्लाय करायचे आहे. तर अशा प्रकारच्या जाहिराती आहेत. जर जाहिराती आवडल्या असतील तर प्लीज व्हिडिओला लाईक करा. नवीन व्हिडिओसाठी प्लीज मला कमेंट बॉक्समध्ये कळवा तुम्ही कुठल्या जिल्ह्यातून बिलॉंग करता. आय होप फ्रेंड्स तुम्हाला सर्व जॉब डिटेल्स समजली असेल. तुम्ही कुठल्या जिल्ह्यातील बिलॉंग करता प्लीज मला कमेंट बॉक्समध्ये कळवा. सोबतच तुमचं क्वालिफिकेशन सुद्धा मेन्शन करा. त्याशी रिलेटेड जी जॉब अपडेट राहील ते आणण्याचा मी लवकरात लवकर प्रयत्न करणार. अशाच नवीन व्हिडिओसाठी प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा, नोटिफिकेशनला ऑल ठेवा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. चला तर मग भेटूयात फ्रेंड्स नवीन अपॉर्च्युनिटी सोबत नवीन व्हिडिओमध्ये. तेव्हापर्यंत बाय बाय, टेक केअर.